घरकुलाच्या अनुदानासाठी 20,000ची लाच, अभियंत्यासह ठेकेदार अटकेत. घरकुलाच्या उर्वरित अनुदानाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन विजयसिंग राजपूत आणि शासकीय ठेकेदार रोहन रोहिदास देवरे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी रात्री अटक केली. जामदे येथील घरकुल लाभार्थ्याकडे उर्वरित अनुदानासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार धुळे एसीबीकडे करण्यात आली होती. पडताळणीनंतर एसीबीनं साक्री शहराबाहेरील धुळे रोडवरील शेवाळी फाट्याजवळ सापळा रचला. यावेळी ठेकेदारामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. शेवाळी फाट्याजवळ सापळा यशस्वी झाला. लाचेच्या मागणीची पडताळणी झाल्यानंतर सोमवारी एसीबीच्या पथकानं साक्री शहराबाहेरील धुळे रोडवरील शेवाळी फाट्याजवळ सापळा रचला. कारवाई दरम्यान ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनमोहन विजयसिंग राजपूत यांनी शासकीय ठेकेदार रोहन रोहिदास देवरे यांच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकानं दोघांनाही ताब्यात घेत अटक केली. एसीबी पथकाची यशस्वी कारवाई. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन सारुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पवार, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रितेश चौधरी, हवालदार सुधीर मोरे आदींचा सहभाग होता. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.